नमस्कार, गुड आफ्टरनून. मी मयूर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो M1 ट्रेडिंग स्पेसमध्ये. तर आज आपल्या अपडेट व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा बघणार आहोत, की आपल्या सेटअप अकॉर्डिंग आज आपण कुठे ट्रेड एक्झिट केले, कुठे त्याला आपण बुक केलेलं आहे. एक्झॅक्ट आपल्या सेटअप अकॉर्डिंग कुठे एंट्री होती आणि एक्झिट कुठे आपण केलेली आहे. तर सेटअप अकॉर्डिंग आज आपण एकच ट्रेड एक्झिट केलेला आहे, जो की बँक निफ्टीमध्ये आहे. आज बँक निफ्टीची वीकली एक्सपायरी पण आहे, कारण की आज वेडनेसडे आहे. तर वेडनेसडे अकॉर्डिंग आज जी पण मोमेंटम दिली ते टोटली आपण कॅप्चर केलेली आहे. तर कशा प्रकारे आपण ते मॅनेज केलं, काय सायकॉलॉजी होती, लाईव्ह मार्केटमध्ये कसं मॅनेज केलं, तर टोटली मी तुम्हाला एक्सप्लेन करतो आपल्या डायरेक्ट चार्टवर. तर डायरेक्टली मी इथे बँक निफ्टीचा चार्ट लावून घेतो आणि तिथे एक्सप्लेन करतो. तर इथे मी बँक निफ्टीचा चार्ट लावून घेतलेला आहे. तुम्ही बघत असाल की बँक निफ्टीची जी आजची ओपनिंग आहे ते चांगलीच गॅपअप होती. फर्स्ट कॅन्डल स्ट्रॉंगली आणि बेरिश बनवलेली होती. भरपूर या कॅन्डलवर सेल केलेलं असेल आणि डाऊनसाईडचं एक्सपेक्टेशन करत असतील. पण तुम्ही जर बघाल तर ह्याच्या मागे काही सेंटिमेंट होते. कालची पण ओपनिंग जी होती ती अशाच प्रकारे होती. एक स्ट्रॉंग बेरिश कॅन्डल होती आणि त्यानंतर कंटिन्यू मार्केटने डाऊनसाईड डायरेक्शन दाखवलेलं आहे. तेच आज एक्सपेक्ट करत होते भरपूर जण. त्यांनाच ट्रॅप करत मार्केटने नेक्स्ट कॅन्डल ओपन केली, जी की ही कॅन्डल होती, आणि डायरेक्टली अपसाईडनी मोमेंटम दाखवलं. डे हाय ब्रेक केला आणि चांगली क्लोजिंग जी आहे ती अपसाईडने दिलेली आहे. तर इथे डायरेक्शन क्लिअर झालेलं होतं. जे सेलर होते वीक होते आणि जे बायर होते ते स्ट्रॉंग दिसत होते. तर त्या अकॉर्डिंग इथे सेंटिमेंट आलेलं होतं की हा अपसाईडनी डायरेक्शन दाखवू शकतो. बट आपण जस्ट कॅन्डल क्लोजिंग झाल्यावर एंट्री घेत नाही. मी इथे लाईव्ह मध्ये सांगितलेलं होतं की मोमेंटम स्काल्प करा, म्हणजे की क्विक एंट्री आणि क्विक एक्झिट. भरपूर जणांनी तिथे ट्रेड घेतला, चांगल्या लेवलवर त्याला बुक केलेला आहे, कारण की ऑलमोस्ट 200 ते 250 पॉईंट त्यांनी दिलेले होते. त्यानंतर आपण सेटअप अकॉर्डिंग एक कन्फर्मेशनचा वेट करत होतो. आपल्याला जे कन्फर्मेशन आलेलं आहे ते ह्या कॅन्डलमध्ये आलेलं आहे. तुम्ही जर बघाल तर वर गेलं, क्लोजिंग दिली, त्यानंतर डाऊनसाईडला डायरेक्शन दाखवलं, एक रिट्रेसमेंट दिलं. त्यानंतर नेक्स्ट कॅन्डल ही जी कॅन्डल आहे ती ओपन झाली आणि या कॅन्डलच्या वर यांनी क्लोजिंग दिलेली आहे. तर कॅन्डल पण स्ट्रॉंग होती, WRC होती, व्हॉल्यूम पण होतं आणि डायरेक्शन जे आहे ते पण क्लिअर दाखवत होतं. ह्याच्याकडे जो स्पेस होता तो डायरेक्ट या लेवलपर्यंत होता. हा जो स्पेस होता तो ओपन होता. तर त्या अकॉर्डिंग मी ह्या कॅन्डल क्लोजिंगवर ट्रेड एक्झिक्यूट करायला लावला आणि इथे SL लावायला लावला. त्यानंतर जसाच आपण ट्रेड घेतला, एक्झिक्यूट झाला, त्यानंतर कंटिन्यूस ग्रीन कॅन्डल बनवत त्यांनी जे टार्गेट आहे ते डन केलेलं आहे. ऑलरेडी बँक निफ्टी गॅपअप होतं, सेंटिमेंट जे होतं अपसाईडचं होतं. तर लवकरच आपल्याला बुक करायचं होतं, कारण की जर रिट्रेसमेंट दिलं असतं तर जो प्रीमियम डीके आहे तो फास्ट झाला असता आणि मग डायरेक्टली आपल्या कॉस्ट टू कॉस्टवर प्राइस आली असती. तुम्हाला माहिती आहे की हे जे आपली सिरीज सुरू आहे, हे ऑप्शन बाईंगमध्ये 30 डे चॅलेंजची सिरीज सुरू आहे. तर त्या अकॉर्डिंगच आपण माइंडसेट ठेवतो की बाईंगमध्ये एक्झॅक्टली आपण कशाप्रकारे एक्झिक्यूट केलं पाहिजे आणि कशाप्रकारे आपण त्याला मोठे मोमेंटम कॅप्चर केले पाहिजे, तेच आपण केलेलं आहे. जेव्हा आपली इथे एंट्री झाली आणि त्यानंतर एक डॉमिनेट कॅन्डल आली, तर इथे आपल्याला ट्रेलिंगचा चान्स मिळाला. जी पोझिशन चांगल्या प्रकारे सुरू होती त्याला सिक्युअर करणं पण खूप गरजेचं असते. तर आपला जो SL इथे लावलेला होता तो ट्रेल केला आणि ह्या कॅन्डलच्या खाली लावला. त्यानंतर पुन्हा कॅन्डल टू कॅन्डल ट्रेल केलेला आहे, टाईट ट्रेल केलेला आहे. त्याचं मागचं रिझन मी सांगतो. मी जरा मागचा थोडा डेटा पण तुम्हाला दाखवतो, कारण की आपण स्पेस कशा प्रकारे काढलेला होता. तर तुम्ही बघाल तर ही जी रेंज आहे, हा जो हाय लावलेला आहे, इथनं मार्केट डाऊनफॉल दाखवलं आणि कंटिन्यू डाऊन आलेला आहे, कारण की ह्याच्यावर कधी गेलाच नाही. त्यानंतर इथे मी एक रेजिस्टन्स लावून ठेवलेला होता. तुम्ही जर बघाल तर एक्झॅक्ट या लेवलवर आपण टार्गेट लावलेलं होतं आणि इथे टच केलं, खाली आला आणि त्यानंतर मार्केट एकाच लेवलमध्ये फिरत होतं. तर म्हणून मी इथे टाईट टेल करण्याचा प्रयत्न केला आणि सांगितलं ज्या प्रकारे मी इन्स्ट्रक्शन दिले त्याच अकॉर्डिंग माझ्या टीमने एक्झिक्यूट केलेलं आहे आणि प्रॉपर लेवलवर त्याला बुक केलं. इथे एंट्री, इथे टार्गेट डन, त्यानंतर कॅन्डल टू कॅन्डल टाईट टेल केलं. आधी इथे असेल, देन इथे जो फायनल जो हाय लावला त्यानंतर बँक निफ्टी रिव्हर्स झालेला आहे. तर इथे लावला जो ट्रेलिंग आहे तो या कॅन्डलमध्ये बुक झाला. त्यानंतर थोडंसं डाऊनसाईडला मोमेंटम दाखवलं, इथे पुन्हा ब्रेकआउट दाखवलं. बट लाईव्ह मध्ये मी कंटिन्युअसली तुम्हाला सांगत होतो की हे जे आहे हे टोटली ट्रॅप आहे. इथनं मार्केट पुन्हा खाली येईल आणि पुन्हा हे जे बायर आहेत यांना ट्रॅप करेल, कारण की इथे इमोशन कशा प्रकारे काम करतात. ज्यांचा हा जो मोमेंटम आहे हा मिस झाला असेल ते इथे एंट्री करतात आणि इथे एसएल लावतात. त्यांनाच ट्रॅप करत बँक निफ्टीने त्यांना एंट्री दाखवली, खालच्या साईडने आणलं, जे स्ट्रक्चर आहे ते पण बेंड करण्याचा प्रयत्न केला. ह्याच्या खाली ज्यांचे पण एसएल असतील ते पण घेतले. त्यानंतर पुन्हा जे हिंमत करून थांबले असतील त्यांचा पण इथे एसएल घेतला. त्यानंतर इथनं रिव्हर्स झालेला आहे. आता जी बँक निफ्टीची मोमेंटम सुरू आहे टोटली या रेंजच्या मध्येच आहे. तुम्ही जर बघत असाल की कंटिन्यू या रेंजमध्ये हा ट्रेड करताय, तर आज स्ट्रॉंग सायकोलॉजी होती, स्ट्रॉंग सेंटिमेंट होते. मॉर्निंगमध्ये आल्याबरोबरच मी सांगितलेलं होतं की आज आपल्याला चांगला ट्रेड मिळू शकतो आणि आपण चांगला प्रॉफिट देखील आपण बुक करू शकतो. तर तेच आपण केलेलं आहे. एक्झॅक्टली इथे एंट्री घेतली आणि या लेवलपर्यंत त्याला कॅरी केलं. टार्गेट का बरं ते ठेवलं, ट्रेलिंग करण्याचा कन्सेप्ट काय होता, का आपण तिथेच आपण ट्रेल केलं, हे पण तुम्हाला प्रॉपरली इथे समजलेलं असेल. इथे तर तुम्हाला मी बँक निफ्टीच्या चार्टवर एक्सप्लेन केलेलंच आहे. याबरोबर मी तुम्हाला एकदा ऑप्शनच्या चॅटवर पण दाखवून देतो, जिथे पण तुम्हाला एक कन्फर्म येऊन जाईल. तर जर आपण कॅल्क्युलेट करू तर या कॅन्डलवर आपली एक्झिक्युशन झालेलं होतं. या कॅन्डलपासून तर या कॅन्डलपर्यंत जर आपण बघू तर ऑलमोस्ट 172 पॉईंट यांनी दिलेले होते. बट आपला जो ट्रेलिंग आहे तो या कॅन्डलच्या खाली आपण लावलेला होता. तर आपण जे बुक केलेलं आहे या लेवलपासून तर या लेवलपर्यंत ऑलमोस्ट 100 पॉईंटच्या जवळपास आपण बुक केलेलं आहे. बट जर रिट्रेसमेंट बघाल तर या लेवलपासून तर या लेवलपर्यंत जी कॅन्डल रिट्रेसमेंट होती ती होती ऑलमोस्ट 65 पॉईंटची. तर आपण मार्केटला 65 पॉईंट जे आहेत ते वापस केलेले आहेत. बट जेवढं पण होतं प्रॉपर होतं.
एक्सपेक्ट करून राहिलेलो होतो की जर हा हाय ब्रेक झाला आणि फास्ट अपसाईडने निघालं तर अपसाईडला जाऊ शकतो, म्हणून आपण टायटल करत होतो. जर ज्यांना बुक करायचं राहतं तर डायरेक्टली या लेवलवर जसंच पोहोचला तसंच पण तुम्ही बुक करू शकता. बट आपला कन्सेप्ट वेगळा आहे, जे की आपण प्रॉपरली लाईव्हमध्ये बघतो त्या अकॉर्डिंग आपण थोडं ट्रेल केलं, 100 पॉईंट बुक केले आणि त्यानंतर आपण बाहेर निघालेलो आहे. तर इथे प्रॉपरली तुम्हाला ऑप्शनच्या चार्टवर पण दिसलं असेल की एक्झॅक्टली आपण कोणत्या लेवलवर त्याला एक्झिक्यूट केलं, कुठे त्याला बुक केलं. रिट्रेसमेंट इथे बघाल तर मी याला डिलीट करतो आणि प्रॉपर सिंपल आणि तुम्हाला सांगतो. तर या लेवलपासून या लेवलपर्यंत जर तुम्ही बघाल तर ऑलमोस्ट 200 पॉईंटचं यांनी रिट्रेसमेंट दिलं. ज्यांनी ह्या कॅन्डलच्या क्लोजिंगवर पण एंट्री घेतलेली असेल त्यांना पण बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पुन्हा व्हॉलेटिलिटी आली, पुन्हा अपसाईड डायरेक्शन दाखवलं, बट ही रेंज काढलेली नव्हती म्हणून पुन्हा डाऊन साईडनी आला. तर आपण जो सेटअप तुम्हाला शिकवलेला आहे त्याच सेटअप अकॉर्डिंग मार्केट काम करतं. एक एक पॉईंट मी तुम्हाला लाईव्ह मध्ये एक्सप्लेन केला. सायकोलॉजी काय राहते लाईव्ह मार्केटमध्ये, कशा प्रकारे आपल्याला त्याला मॅनेज करावं लागतं बाईंग साईडनी आणि सेलिंग साईडनी, पूर्ण कन्सेप्ट मी तुम्हाला लाईव्ह मध्ये सांगितलेलं आहे. होप करतो तुम्ही पण आजची लाईव्ह एन्जॉय केलेली असेल आणि चांगल्या पद्धतीचं प्रॉफिट आज बुक केलेलं असेल. तर ज्यांना पण आमच्यासोबत लाईव्ह मध्ये पार्टिसिपेट करायचं असेल आणि लाईव्ह मार्केटमध्ये लर्निंग करायची असेल तर ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता आणि डिटेल घेऊ शकता. लगेचच दुसऱ्या दिवसपासूनच तुम्ही आमच्यासोबत लाईव्ह मध्ये पार्टिसिपेट करू शकता आणि पूर्ण जी लर्निंग आहे ते लाईव्ह मार्केटमध्ये घेऊ शकता. तर इथे तुम्हाला बँक निफ्टी स्पॉटवर, इंडेक्सवर आणि ऑप्शनच्या चार्टवर दोन्हीकडे तुम्हाला इकडे क्लिअर झालेलं असेल. तर आता डायरेक्टली मी पुन्हा एकदा तुम्हाला घेऊन जातो ऑर्डर बुकवर आणि तिथे क्लिअर करतो की एक्झॅक्टली कोणत्या टायमिंगला आपण ट्रेड एक्झिक्यूट केला आणि कोणत्या टायमिंगला त्याला बुक केलेला आहे. तर ऑर्डर बुकमध्ये जर बघाल तर बँक निफ्टीचा ट्रेड जो मी एक्झिक्यूट करायला लावला तो होता 9:35 तिथे मी बँक निफ्टीचा 52,900चा सी बाय करायला लावला. तो होता 273 मध्ये. आणि हा ट्रेड जेव्हा सुरू होता, आपण जेव्हा याला टाईट ट्रेल करत होतो तर ह्याचा जो ट्रेलिंग आहे तो बुक झालेला आहे आपला 9:55 52,900चा कॉल, तो आपला ट्रेलिंग बुक झालेला आहे 375 मध्ये. तर आज चांगलं मोमेंटम होतं. मार्केट ओपनिंगमध्येच आपण सांगितलेलं होतं की कशा प्रकारे आज मोमेंटम राहू शकते. कालची आणि परवाची जी मोमेंटम होती त्यामध्ये आपण फ्लोमध्ये जे बुक करायचं होतं ते जरा मिस झालं. स्मॉल स्मॉल खूप होतं ते आपण बुक केलेलं आहे. पण आज चांगले मोमेंटम दिले. ऑलमोस्ट 178-170 पॉईंटच्या जवळपास त्यांनी टार्गेट आपल्याला दाखवलेलं होतं. पण आपल्या खिशात जे आलेलं आहे 100 पॉईंटच्या जवळपास आपण बुक केलेलं आहे. होप करतो माझ्यासोबत भरपूर जणांनी बुक केलं असेल, स्ट्रॉंग माइंडसेटने आज काम केलेलं असेल. एंड ऑफ द डे तुम्ही पण आज ग्रीनमध्येच क्लोज करत असाल. तर इथे पण तुम्हाला आजच्या टेटचं अपडेट क्लिअर झालेलं असेल. आणि ज्या प्रकारे मी सांगितलं, ज्यांना पण आमच्यासोबत लाईव्ह मार्केटमध्ये लर्निंग करायचं असेल तर ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता आणि डिटेल घेऊ शकता. उद्यापासूनच तुम्ही माझ्यासोबत जॉईन होऊ शकता आणि लाईव्ह मार्केटमध्ये लर्निंग करू शकता. तर आजच्या अपडेट व्हिडिओ पुरतं एवढंच ठेवू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, इम्प्लिमेंट करत राहा. मी मयूर साइन ऑफ करतो. गुड लक. बाय.